नमस्कार, मी पुरुषोत्तम पारधे आणि आपण बघत आहात न्यूज मराठी 15 हे आमचं युट्यूब चॅनल डंके की चोट पे। जळगाव जिल्ह्यात अचानक कालपासून खळबळ उडाली आहे। कारण अनेक वर्ष लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळ माफियांवर आता कारवाईचा हात पडू लागलाय आणि या कारवाई मागे एक नाव चर्चेत आलंय। हे म्हणजे राज्याचे अन्न व प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे। हो, तेच तुकाराम मुंढे ज्यांच्या धडाकेबाज कामकाजामुळे अनेकांचे धंदे बंद पडतात आणि ज्यांची एंट्री झाली की भ्रष्टाचाराच्या फायली थरथर कापायला लागतात। अन्न व औषध प्रशासन विभागाचा कार्यभार तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला आणि त्याचे पडसाद जळगाव जिल्ह्यातही दिसून आले। काल जळगाव जिल्ह्यात धाडसत्र सुरू झालं। धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे अन्न सुरक्षा विभागाने टाकलेल्या छाप्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। सोमनाथ आनंद माळी नावाचा एक इसम हा रिफाईंड तेलापासून नकली दूध तयार करत होता। काय, नकली दूध? हो, तुम्ही बरोबर ऐकलं। तेलापासून दूध, रिफाईंड तेलापासून दूध, फॅट वाढवण्यासाठी रिफाईंड तेलाचा वापर तो करत होता। लोकांच्या जीवाशी खेळ खेळत होता आणि पैसे कमवण्यासाठी थेट विष पाजण्याचा हा प्रकार होता किंवा प्रकार आहे। अन्न सुरक्षा अधिकारी आकाश बोराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आणि संबंधितांवर धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल करण्यात आला। पण आता खरी चर्चा इथून सुरू होते। कारण प्रश्न असा आहे की हे नकली दूध नेमकं कुठे जात होतं आणि कोणत्या डेअरीमध्ये मिसळलं जात होतं। कोणत्या दूध विक्रेत्यांनी हे दूध विकलं आहे आणि सर्वात मोठा प्रश्न, फक्त तयार करणारा आरोपी माळी हाच दोषी आहे का? कारण ज्या डेअरीमध्ये हे दूध पोहोचलं, ज्या लोकांनी, नागरिकांनी ते विकलं, त्यांच्यावर कारवाई का नाही असा एक प्रश्न उपस्थित होत आहे। ती पुन्हा एखाद्या छोट्या माणसाला पकडून मोठ्या माशाला सोडलं जाणार। दुसरी कारवाई झाली ती भोकर परिसरात जळगाव तालुक्यात श्री चक्रधर रेस्टॉरंट अँड कोल्ड ड्रिंक्स येथेही काल अचानक तपासणी करण्यात आली। अन्न पदार्थांचे नमुने जप्त करण्यात आले। पुढील कारवाई सुरू असल्याचं या विभागाने सांगितलंय। पण नागरिकांचा संताप काही वेगळाच आहे। लोक विचारतायत, तुकाराम मुंढे येण्यापूर्वी हा विभाग झोपला होता का? भेसळयुक्त दूध, मावा, पनीर, सुडं खाद्यतेल हे सगळं आधीपासून सुरू नव्हतं का? जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी कच्ची घाणी तेलाच्या नावाखाली भेसळयुक्त तेल काही विक्रेते विकत आहेत। सुट्या तेलाचा धंदा खुलेआम चालतो आहे। नकली मावा आणि बनावट पनीरचा बाजार फोफावलाय। मग प्रश्न असा, या सगळ्यांना संरक्षण कोण देत होतं किंवा देतंय? कोणाच्या आशीर्वादाने हे रॅकेट सुरू राहतं? कारवाई फक्त आयुक्त तुकाराम मुंढे या विभागात हजर झाल्याने त्यांच्या धाकामुळे सुरू झाल्यात का असा एक प्रश्न निर्माण होतो। की खरोखरच आता मोठ्या माफियांपर्यंत या विभागाचे हात पोहोचणार आहेत? तुकाराम मुंढे यांच्या या धाकामुळे का होईना, पण आता जळगाव जिल्ह्यात अन्न भेसळ माफियांवर मोठा हातोडा पडण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत। कारण हा प्रश्न फक्त कायद्याचा नाही, हा लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, लहान मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना आता माफी नाही अशीच भावना जनतेत आहे। तुम्हाला काय वाटतं? फक्त आरोपी पकडून चालेल की नकली दूध डेअरीवर जे दूध विकलं जातंय त्या मालकांवरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मी पुरुषोत्तम पारधे आपली रजा घेतोय। आपण बघत राहा न्यूज मराठी 15 हे आमचं लोकप्रिय युट्यूब चॅनल डंके की चोट पे। आणि अशाच निर्भीड, सडेतोड आणि धडाकेज बातम्यांसाठी आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद।